तर एकंदरीत पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे हे स्वतः महाराष्ट्रातील सर्व घटकांची, सर्व भागांची जाणीव असलेला नेता आहे आणि हातात कुठला कागद नाही, काही नाही. एकटे येतात आणि प्रत्येक खरा ना खरा माहिती असलेले हो. व्यक्तिमत्व म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. तर एकंदरीत जर पाहिलं तर आजच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे हे एकटे जरी पोहोचलेले असतील, तर त्यांच्या डोक्यामध्ये आपल्याला काय मिळवायचंय याचं पक्क ठरलेलं असतं. सुरुवातीला देखील आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांना फार जागा मिळणार नाहीत असं सांगितलं जात होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी जागा मिळवल्या, त्याच्यामध्ये खासदार देखील निवडून आणले आणि त्यामुळं एकनाथ शिंदे हे कष्ट हेच त्यांच्या यशाचं गमक आहे असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळं त्यांचे कष्ट, हार्डवर्किंग कामाची पद्धत त्यामुळंच त्यांच्याकडे एक एकनाथ शिंदे हे जनमानसातील नेतृत्व म्हणून उभं राहिलेलं आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं तर विजन असतं. कोणता प्रकल्प आल्यानंतर महाराष्ट्राला काय मिळेल, महाराष्ट्रामध्ये काय होणं गरजेचं आहे, महाराष्ट्राच्या भविष्यातील पुढच्या पिढीसाठी काय हो. महत्वाचं आहे, हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. आणि अजित पवार म्हणजे दिलेला शब्द पाळणारं नेतृत्व. हो. ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत मध्ये कोणकोणत्या बाबी करणं गरजेचं आहे आणि अनेक वर्ष प्रशासनामध्ये राहिल्यामुळे प्रशासनावरती कमांड असलेला नेता म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची देखील कामाची पद्धत अत्यंत वेगळी आहे. सकाळी लवकर उठून जेव्हा लोक दिवसाची सुरुवात करायचा विचार करतात त्या दिवशी ते त्यांच्या दिवसाची कामं संपून दुसऱ्या दिवसाचं नियोजन अजित पवारांनी केलेलं असतं आणि लोकांना दिलेले शब्द पूर्ण करणारा नेता म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जातं. तर एकंदरीत तीनही नेते जे आहेत त्यांच्या काम करण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र राज्यातील जनतेची सेवा करताना कुठलाही कसूर जे आहे ते ठेवत नाही असं खरंय तिघांची शिवाजी, आणि ही ओळख आहे. त्यामुळे कॅम्पेनिंग मध्ये सुद्धा या तीनही नेत्यांनी आपापली तसतशी ओळख करून घेतली होती. म्हणजे अजित पवारांनी दादाचा वादा आहे अशी घोषणा दिली होती. एकनाथ शिंदे म्हणतायत मीच सख्खा भाऊ आहे, मीच खरा भाऊ आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःची ओळख देवा भाऊ अशी करून घेतली होती. निवडणुकीच्या आधी आधुनिक अभिमन्यू अशी उपमा देणारे एक गाणं सुद्धा देवेंद्र फडणवीसांच्या अनुषंगानं आलेलं होतं. त्यामुळे हे तीनही नेते जे आहेत ते आपापली एक पर्टिक्युलर ओळख निर्माण करतायत. बरं, आता हे जे फोटो आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय त्या फोटोज विषयी बोलायचं झालं तर त्या फोटोमधले जे हावभाव आहेत किंवा जी बॉडी लँग्वेज आहे ती सुद्धा प्रचंड बोलके आहे. कारण अर्थात तीनही पक्षाचे नेते उपस्थित आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत, JP नड्डा आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय. अर्थात जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत त्यांच्याकडून यांचं कौतुक केलं गेलेलं आहे. त्यांचे आभार सुद्धा, केंद्रीय गृहमंत्र्यांचे आभार सुद्धा या तीनही नेत्यांनी मानलेले आहेत आणि हे सगळं या फोटोज मधून पाहायला मिळतंय. आता याच्या पुढे जाऊन जर आपल्याला सत्ता स्थापनेविषयी बोलायचं झालं तर त्याची चर्चा या बैठकीमध्ये आतापर्यंत साधारण कुठपर्यंत पोहोचले? मंत्रिपदांबाबत काही चर्चा झाली आहे, मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चा झाली, अशी काही माहिती मिळते का शिवाजी? सध्या तरी मंत्रिपदाच्या संदर्भात माहिती जी मिळते त्यानुसार चर्चा झाल्याचं समजतंय. कारण मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल. मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भात कुठलंही भाष्य या बैठकीमध्ये जरी झालं तरी कोणी जाहीर करणार नाही. कारण भाजपची एक पद्धत असते आणि एक निरीक्षक जे आहेत ते राजधानी दिल्लीतून मुंबईमध्ये जातील. सर्व आमदारांची बैठक बोलावली जाईल आणि या बैठकीनंतर सर्व आमदार जो नेता निवडतील तो भाजपचा गटनेता असेल आणि तोच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. कारण भाजपचा मुख्यमंत्री होईल हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. अगदी. आणि त्यानुसार आज मुख्यमंत्री नाही पण मात्र मंत्रिपदाचं वाटप, पालकमंत्री पद यांच्या संदर्भात साधक बाधक चर्चा होईल आणि कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद आणि कोणती खाती दिली जातील या संदर्भात निश्चितपणे शिक्कामोर्तब होईल. दुसरा प्रश्न असा देखील असं होऊ शकतो की तुमच्याकडनं कोणत्या नेत्याला कोणती मंत्रिपद दिले जातील हो. याची देखील यादी फायनल होईल. कारण भाजपला देखील सत्तेमध्ये असताना जातीय समीकरण, भौगोलिक समीकरण करणं गरजेचं आहे. त्यामुळं एकाच पक्षाकडनं एकाच जिल्ह्यामध्ये 4-4 मंत्रिपदं गेली तर ग्रामीण भागामध्ये किंवा भौगोलिक समीकरण करणं कठीण होईल. किंवा एकाच जातीला एका मंत्र्याकडनं, एका पक्षाकडनं, दोन्ही पक्षांकडनं 4-4 मंत्रिपदं गेली तर जे मायक्रो ओबीसी आहे, ज्यांनी यांना मतदान केलं, ओबीसी असो किंवा मराठा समाज असो किंवा अल्पसंख्याक असो, या सगळ्या समाजाकडनं कोणकोणती म्हणजे प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे. त्यामुळं कोणत्या आमदाराला कोणतं मंत्रिपद दिलं जाणार आहे याची देखील चर्चा होईल आणि एक साधक बाधक सर्व समावेशक असं एक मंत्रिमंडळ तयार होईल. त्यामुळं आज जी चर्चा होईल त्यामुळे कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद, कोणाला कोणते पालकमंत्री आणि कोणत्या मंत्रिपदावरती कोण
याबाबत देखील चर्चा होईल. खास करून लाडली बहीण योजनेनंतर महिलांचं या सरकारमध्ये खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व पाहायला मिळतंय का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण प्रत्यक्षामध्ये महिलांसाठी योजना सरकार देतं, मात्र जेव्हा राज्यकारभार करायची वेळ येते, सत्तेच्या चाव्या द्यायची वेळ येते, तेव्हा सरकारमध्ये, मागच्या सरकारमध्ये महिलांची संख्या कमी होती. सुरुवातीला तर खरंय शिवाजी, त्यामुळे कॅम्पेनिंग करताना किंवा प्रचार करताना ज्या प्रकारे महायुतीनं मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं, तसंच मायक्रो प्लॅनिंग हे आता सत्ता स्थापनेच्या वेळी, मुख्यमंत्री पदाच्या निवडीच्या वेळी आणि मंत्रिमंडळाच्या निवडीवेळी, मंत्रिपदांच्या वाटपाच्या वेळी सुद्धा महायुती करताना पाहायला मिळते. इतकं मात्र या बैठकीतून आपल्याला आतापर्यंत समजतंय. तुमच्याकडून आणखी सुद्धा अपडेट्स घ्यायचेच आहेत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. तुम्ही